जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांची धाक कारवाई 30 लाख रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात धुळे सुरत महामार्गावरून अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेली महाराष्ट्र प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक रोखल्याने तंबाखूजन्य पदार्थ व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे। विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखूची वाहतूक आयसर टेम्प क्रमांक DD01F9752 मध्ये अवैधरित्या विक्रीसाठी जात आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम पेढारे, राज कोकणी, धीरेंद्र शिंदे यांनी महामार्गावरील समेजा हॉटेल जवळ सकाळी सापळा रचला। समोरून येणाऱ्या आयसर टेम्पोला उभे करून चालकास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता, म्हणून आयसरची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या 55 प्लास्टिक गोणीत 12 लाख किमतीचे रिमझिम जर्दा तंबाखू तसेच 3,30,000 रुपये किमतीचे गोल्डन सफारी जर्दा सुगंधित तंबाखू असा एकूण वाहनसह 30,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात होता। मालासह वाहन विसरवाडी पोलिसांनी जप्त केले आहेत। यावेळी आयसर चालक सलीम खान बाबू खान मेकानियो किढाणी बाडमेर याला ताब्यात घेतले आहे। विसरवाडी पोलीस ठाण्यात अन्य सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डोले यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।